गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण काय बघायचंय, सराव संच. मागच्या लेक्चर मध्ये बैजिक राशी व त्यावरील क्रियामध्ये सराव संच 36 सॉल्व्ह करून झालं. आता आपले 36 मधले पहिला, दुसरा आणि कोणता तिसरा तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले. आता वर्ड प्रॉब्लेम फक्त 4 प्रॉब्लेम आहेत, ते ह्या लेक्चर मध्ये आपण कम्प्लीट करून घेऊ. 36 मधले सराव संच 36 मधले 4 प्रॉब्लेम राहिलेत, ते आपण आता ह्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करू. कुठला क्लास 7 चा बैजिक राशी व त्यावर क्रिया 8वा चॅप्टर सराव संच 36 मधले काय 4 एक्झाम्पल राहिलेत वर्ड प्रॉब्लेम. ओके, काय पहिला प्रॉब्लेम, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ओके, त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे, तर प्रत्येकाची वय किती? काय प्रश्न आहे? क्वेश्चन तुम्ही बुक मध्ये वाचू शकता. राकेशचे वय घ्या तुम्ही बुक मध्ये. राकेशचे वय 7 म्हणजे राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ओके, त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे. आणि त्यांनी काय दिले, दुसरं काय दिले, त्यांच्या वयांची बेरीज किती दिले, 27. तर प्रत्येकाचे वय किती? तर प्रत्येकाचे चला सॉल्व्ह करून. काय सांगितलं इथं, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा. मग आपल्याला काय सानियाचं वय माहिती पाहिजे, मग काय माहिती नाही ना. पण सानियाचं वय आपण काय करायचं, x मानायचं. मग काय होतं, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा कितीने जास्त आहे, 5 वर्षांनी कमी. तर आपण फर्स्ट काय करायचं, काय लक्षात ठेवायचं, ज्याच्यापेक्षा दिलंय त्याचं वय x मानायचं. आता इथं राकेशचे वय किती, सानियापेक्षा. मग आपल्याला फर्स्ट काय सानियाचं एज पाहिजे, पण आपल्याला माहिती नाही, आपण काय म्हणायचं, x म्हणायचं. सानियाचे वय x मानू. ओके, समजलं का? सानियाचे आपल्याला सानियावरूनच राकेशचे काढता येते, म्हणून सानियाचं आपल्याला माहित नाही, मग काय करायचं, x मानू. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा काय 5 वर्षांनी कमी म्हणजे वजाबाकी करू. म्हणून राकेशचे वय किती होणार, राकेशचे वय 5 वर्षांनी कमी, म्हणून x मायनस 5 वर्ष. ओके, समजलं, वर्ष होईल. काय नंतर, त्यांच्या वयांची बेरीज 27 आहे. वयांची ह्या दोन्हींची बेरीज काय दिली, त्यांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला, दोघांच्या वयांची बेरीज, दोघांच्या वयांची किती दिले, x प्लस ब्रॅकेट मध्ये x किती दिले बेरीज आपल्याला, 27. आता इक्वेशन भेटलं. आता हे इक्वेशन आपण काय करायचं, सॉल्व्ह करून घ्यायचं. समजलं, x प्लस x मायनस, हे x मायनस 5 काय आहे, राकेशचे वय आणि सानियाचे वय x, दोन्हींची बेरीज किती दिली, 27. तर हे सॉल्व्ह करून घ्यायचं. काय करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं, x मायनस 5 इक्वल टू 27. 27 x आणि x 2x 5 आहे तसंच ठेवायचं 27. ओके 2x आहे तसं ठेवायचं 27
5 इकडं वजा, इकडं आल्यावर काय होतं अधिक. 27 आणि 5 27, 28, 29, 30, 31, 32, 32. ओके, काय आले 2x = 32. समजलं, x 32. इथं काय आहे गुणाकार, इकडे आल्यावर काय होतो भागाकार. x किती आलं 16, 32/2. x म्हणजे आपलं कशाचं एज आलं आता, कुणाचं वय आलं, सानियाचे वय आपण काय म्हणले x. म्हणून सानियाचं वय किती भेटलं x. ओके, म्हणून इथं लिहून घ्या. आता इकडे आन्सर लिहू, तिथं जागा नाही. ओके, काय लिहिणार, सानियाचे वय 16 वर्ष. ओके, म्हणून काय होणार, राकेशचे वय किती भेटणार 5 वर्षांनी काय लहान आहे, म्हणून राकेशचे वय 16 - 5 किती आलं 11 वर्ष. समजलं, प्रत्येकाचे वय, सानियाचे वय 16 वर्ष, राकेशचे वय 11 वर्ष. समजलं कसं करायचं, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग आपल्याला सानियाचं माहिती आहे का, राकेशचं काढण्यासाठी आपल्याला सानियाचं माहिती पाहिजे. सानियाचं माहित नाही, मग आपण काय केलं तर x मानलं. ओके, लिहून घ्या. सेकंड एक्झाम्पल करू. समजून घ्या. सेकंड एक्झाम्पल काय आहे, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची झाडे अधिक लावली. एका वनराईमध्ये, एका बुक ओपन करून बसा तुम्ही. एका वनराईमध्ये, मी प्रॉब्लेम घेत नाहीये, वाचून दाखवते. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. एका वनराई मध्ये काय केले, आपण सॉल्व्ह करायला घेऊ का डायरेक्ट टेक्स्ट बुक काय दिले ते लिहून झालं. काय सांगते, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. आपण काय करायचं, अशोकाची झाडे माहिती आहेत का, नाही माहिती, मग अशोकाची झाडे काय मानायचं x मानायचं. काय म्हणायचं, अशोकाची, आन्सर घ्या, प्रॉब्लेम घेत नाही. अशोकाची झाडे, अशोकाची झाडे x मानू. ओके, अनन्या x मानू, अशोकाची झाडे x मानू. सेकंड एक्झाम्पल काय, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारचे एकूण झाडे 200 असतील तर जांभळाची झाडे किती. ओके, काय सांगितले आपल्याला, एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची झाडे 60 अधिक लावली. काय करायचं आपण, अशोकाची झाडे काय म्हणायचं x मानायचं. ओके, आपल्याला अशोकाची झाडे माहिती आहेत. समजलं, काय करायचं, अशोकाची एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा अशोकाची झाडे काय म्हणायची, अशोकाची झाडे x मानू. काय, अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची झाडे किती आहेत, 60 ने अधिक आहेत. मग जांभळाची झाडे किती झाली, जांभळाची किती जास्त, 60 झाडे जास्त आहेत. तर काय झाले x + 60. ओके, तर ते दोन्ही प्रकारचे एकूण झाडे किती असतील,
जांभळाची झाड, तिथे दोन्ही प्रकारचे एकूण झाडे किती झाले 200 झाले. एकूण झाडे म्हणजे दोन्हींची बेरीज झाली. दोन्हींची बेरीज काय एकूण झाडे म्हणजे काय अधिक एक्स आपले काय अशोकाची झाडे. जांभळाची झाडे किती आहे एक्स प्लस 60 किती झाले दोन्ही मिळून 200. ओके हे इक्वेशन कसं लिहायचं समजलं. जांभळाची अशोकाची झाडे एक्स जांभळाची एक्स 60 ने जास्त आहेत म्हणून आणि ती 200 एकूण सगळे किती 200. आता एक्स आणि एक्स 2x अधिक 60 इक्वल टू 200. ओके 2x आहे तसंच ठेवायचं. 200 वजा 60 किती झाले 140. 2x इक्वल टू 140. x इथं ठेवलं इथं काय दोन्ही गुणाकार चिन्ह असतं. इकडे आल्यावर काय होतं भागाकार. ओके बेसाती 14. एक्स आपलं काय आलं 70. काय एक्स आपण कशाची मानले अशोकाची झाडे आपण एक्स मानले म्हणून अशोकाची झाडे अशोकाची झाडे किती झाली 70. ओके म्हणून जांभळाची झाडे किती झाले जांभळाची झाडे किती येणार किती जास्त आहेत अशोकाच्या झाडापेक्षा 60 ने जास्त आहेत म्हणून जांभळाची झाडे 70 प्लस 60 किती आले 12 13 130. ओके 70 झाडे पुढे लिहा काय आणि 130 झाडे. समजलं का समजलं. अशोकाची झाडे एक्स मानायचे अशोकाची जांभळाची झाडे 60 ने जास्त आहेत म्हणून एक्स प्लस 60 केलं. दोन्हींची बेरीज किती दिली सगळे मिळून झाड 200 दिला आणि इक्वेशन सॉल्व्ह केलं. क्वेश्चन दुसरा काय शुभांगी जवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. ओके तर तिच्या जवळ एकूण किती रुपये 2700 रुपये. ओके 2700 रुपये तर 50 रुपयाच्या नोटा किती. तर काय करायचं शुभांगी जवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट 50 रुपयाच्या म्हणून काय करायचं 50 रुपयाच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला 50 रुपयाच्या माहिती आहेत का नाही म्हणून काय करायचं एक्स मानायचं. फर्स्ट काय करायचं 50 रुपयाच्या नोटा एक्स मानले. ओके काय सांगितले त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. मग 20 रुपयाच्या किती झाल्या रुपयाच्या 20 रुपयाच्या किती झाल्या 2x दुप्पट आहे दोन्ही गुणायचं. ओके दुप्पट कसं करायचं दोन्ही गुणायचं 2x झाले. तर काय सांगितलं आपल्याला आता काय करायचं 50 रुपयाच्या किती एक्स नोट आहे तर 50 रुपयाच्या एक्स नोट आहे त्याचं मूल्य किती झालं मूल्य म्हणजे आपल्याला सांगायचं इकडं काय आता 10 रुपयाच्या 2 नोट आहे तर किती पैसे झाले आपल्याकडे 10 रुपयाच्या 2 नोट आहे 10 गुणुले 2 किती झाले 20 रुपये झाले. ओके तसंच करायचं 50 रुपयाच्या नोटा किती आहेत एक्स आहेत. आता मूल्य 50 रुपयाच्या नोटांचे मूल्य म्हणजे किंमत नोटांचे मूल्य किंवा किंमत लिहू शकता. किती झाले 50 रुपयाच्या नोटा एक्स आहेत म्हणजे किती झाले 50x रुपये झाले. ओके रुपये आणि इथं 20 रुपयाच्या नोटांचं काय होणार 20 गुणिले 2x 40 काय झाले 40x. समजलं 40x समजलं का कसं केलं मूल्य कसं काढलं त्याने काय केले मग तिच्या जवळ एकूण रुपये किती झाले 2700 रुपये. किती झाले शुभांगी जवळ 2700 रुपये. एकूण म्हणजे काय करायचं आपले जे मूल्य आहे त्यांची काय करायची बेरीज करायची. एकूण रुपये 50x एवढे 50 रुपयाच्या नोटाची एवढी किंमत झाली 20 रुपयाच्या नोटाचे किती झाले 40x किती रुपये झाले तिच्याजवळ तेवढे 2700 रुपये. ओके आपल्याला काय म्हणते 50 रुपयाच्या नोटा किती झालं 50x आणि 40x किती झाले 5 आणि 4 9x
9x आणि 2700. आता x इथं ठेवलं, 2700 इथं दोन्ही गुणाकार चिन्ह, इकडे आल्यावर होतो भागाकार x. 9 त्रिक 27 काय झाले, 9 त्रिक 27. समजलं. 9x सॉरी 90x आहे, सॉरी 90x. 9 त्रिक 27 आणि 30 झाले. किती झाले, 50 रुपयाच्या नोटा किती झाल्या. मग त्याच्याकडे आपण x काय केलंय, 50 रुपयाच्या नोटामध्ये. मग काय झाले, 50 रुपयाच्या नोटा किती झाले, 50 रुपयाच्या नोटा किती झाल्या, 30. ओके, समजलं. 9 घेतलं तुम्ही चुकून, समजलं का. आता एक लास्टच एक एक्झाम्पल राहिले, मग आपला सराव संच 36 बरोबर 8वा चॅप्टर कंप्लीट झाला. आता उद्या सराव संच 36 मधलं लास्टच एक्झाम्पल आहे. काय, विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. ओके, दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2 ने कमी होत्या, तर दोघांनी प्रत्येकी किती धावा केल्या. चला इझी एकदम सॉल्व करायला. ओके, विराटने केलेले धावा रोहितच्या धावापेक्षा, आपल्याला विराटने केलेले धावा काढण्यासाठी काय रोहितच्या आधी माहिती पाहिजे. आपण काय करायचं, रोहितच्या धावा x मानून. ओके, काय सांगितलं, विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावापेक्षा किती दुप्पट आहेत. मग विराटच्या किती आल्या, विराटच्या धावा किती आल्या, मग विराटच्या धावा किती झाल्या, 2x. रोहितच्या पेक्षा विराटने दुप्पट केले, 2x झालं. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतक पेक्षा 2 ने कमी. दोघांच्या मिळून झालेल्या धावा काय आहे, दोघांची बेरीज काय आहे, किती सांगितलं, द्विशतक. द्विशतक शतक म्हणजे 100, द्विशतक म्हणजे द्विशतक. ओके, द्विशतक म्हणजे 200 पेक्षा कितीने, 2 ने कमी आहे. हे झालं इक्वेशन बनलं. आता काय करायचं, सॉल्व करायचं. 2x आणि x काय येणार, 3x. ओके, 3x. 200 मधून 2 गेले काय येणार, 198. ओके, x इथं ठेवलं, 98. 3 संग 18, एक राहिले 3 संग 18. किती आले, x म्हणजे किती आला, रोहितच्या धावा किती आल्या, 66. ओके, x आपण कुणाचं मानलंय, रोहितच्या किती आल्या, रोहितच्या किती आल्या, 66. ओके, रोहितच्या. विराटच्या किती येणार, दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे काय, दोन्ही गुणायचं. विराटच्या काय दुप्पट आहे, 66 गुणिले 2 किती येणार, समजलं, 132. समजलं का. रोहितच्या 66 आलं, विराटच्या काय त्याच्या दुप्पट आहे, 2x. विराटच्या धावा किती झाल्या, मग 132. आता आपल्याला चॅप्टर क्रमांक 8 पण आपला सगळा फिनिश झाले. सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतले. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. आतापर्यंत आपल्याला 2 लेक्चर संपले. एक पहिला लेक्चर कुठला, घातांक, आणि दुसरा हा बैजिक राशी व त्यावरील क्रिया. चल, थँक्यू.